मारतो इकडनं. नाही एकदम शांत बसा, एकदम अजिबात गोंधळ नकोय. अत्यंत महत्वाच्या विषयासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत. 6 महिन्यांपूर्वी आपण गावात सरपंचांच्या वाढदिवसा दिवशी एक अँब्युलन्स विकत घेतली होती. हो पण ते एकदा पण त्याच्यात बसले नाही. चिकू, तुझ्या हौसेसाठी त्यांना ऍडमिट करू नकोस. त्यांनी बसण्यासाठी घेतली का आपण अँब्युलन्स? मुद्दा काय आहे तर ती अँब्युलन्स घेताना आपला हेतू चांगला होता, पण गेले काही महिने अशा गोष्टी घडतायत ज्याच्यामुळे गावच्या अस्मितेला गालबोट लागलेला आहे आणि सगळ्यांची त्रेधा तिरपीट उडतीये. मास्तर थोडस जरा इसकटून सांगा हे आम्हाला. म्हणजे गालबोट हे जरा चांगलं आहे, तिरपी जो आलेला आहे त्याने मला थोडीशी भीती वाटते, ते जरा मला समजून सांग. सरपंच, गालबोट हे असं गालबोट नाही, म्हणजे वाईट, चांगलं नाहीये ते, वाईट. आणि तिरपीट तिरपीट असा शब्द नाही येतो. त्रेधा तिरपीट. अच्छा, म्हणजे ते ढोलकीचे बोल तिरदा तिरपीट डुम. चांगला बाजार बघून ह्यांचा तबला विका एकदा. खुला माणूस आहे आपला सरपंच. चिको सरांनू काय तर पटकन बोला, माझ्या बारक्यात ताप भरलो, आत्ताच फोन इलो मागा घरी जाऊचा. एकदा बारक्याचं नाव शेकोटी तरी ठेवा. सतत पेटलेला असतो प्रत्येक गोष्टीत. काय करायचं? करतो विषयाला सुरुवात करतो, हरकत नाही. तर मला आधी सांगा, सगळे आलेले आहेत का? कोको कुठे? ती तालुक्यात गेलीया शूटिंग बघू. शूटिंग कुठल्या पिक्चरचं आहे? हा पिक्चरचा आहे, तुझ्या बोटात माझी अंगठी. चिको, गप्प बस. महत्वाचा विषय, त्याला सुरुवात करूया. हा आज मी सगळं लिहूनच आणलेलं आहे. आज पाठांतर न झालेलं मूर्खपणा करू नकोस. माझ्या पाठांतराबद्दल काय बोलतोस रे? साधा सुद्धा बॉय नाहीये मी. मला माझी डिलिव्हरी कशी करायची माहिती आहे. प्रमोशन करतास? गालातल्या गालात हसतात बघा. तुमचा झाला, आता आपला करूया. हा. तर महत्वाचा विषय लक्षात घ्या. अत्यंत महत्वाचा विषय आहे हा. Yes. हे काय आहे? 22 दिवस तुम्ही केलं, तुम्हाला पण नाही कळला. हे, आणि ते काय मास्तर? असं नाही आहे. गप्प बसा. असं. मुरडतोय. बस. आता महत्वाच्या विषयावरती येऊया. आपल्या गावात अँब्युलन्स आलेली आहे, पण उपयोग काय मला सांगा. आता ही आपली परबांची म्हातारी 101 वर्षाची आहे. ती म्हातारी आहे की वर्गणी आहे? गप्प बस रे बने. पूर्ण ऐक. परबांची म्हातारी 101 वर्षाची आहे. 3 महिन्यांपूर्वी तिला ऍडमिट करण्यासाठी तालुक्याला न्यायचं होतं, तेव्हा अँब्युलन्स हजर नव्हती का? त्या तोरसकर वहिनींना जेव्हा लेबर पेन सुरू झालं होतं तेव्हा सुद्धा अँब्युलन्स हजर नव्हती का? त्याचबरोबर काल आपल्या सगळ्यांच्या गावचे लाडके बंड्या काका जे आहेत ते काकींसोबत फ्लर्ट करताना कोसळले, तेव्हा सुद्धा अँब्युलन्स हजर नव्हती का? मला नका विचारो, मी तुम्हाला विचारतोय का? आता सुदैवाने बंड्या काका वाचले, पण याला जबाबदार कोण? बंड्या काका का? झेपत नाही तर फ्लड करायचं कशाला? अहो त्या माणसाचे वाटीतनं शेंगदाणे उचलताना हात थरथरतात. एवढा मोठापणा वाटायचा कशाला? चिकू शांत बस. चिकू फ्लर्ट करताना कोसळले याच्याबद्दल नाही विचारत आहे मी, त्याची जबाबदारी घ्यायला नाही सांगत आहे. महत्वाच्या वेळेस अँब्युलन्स नसते गावात, याला जबाबदार कोण? हे योग्य आहे का? अजिबात नाही, हे योग्यच नाही आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो की हे जे चालले त्याचा मला त्रास होतो. या गावचा प्रथम नागरिक म्हणून जे काही चाललेलं आहे त्याचा मी निषेध करतो. पण मला सांगा, गरजेचं काय? मला अत्यंत गरज असते तेव्हा ही अरुण बस असते कुठं? कोण बस? मी बोलतोय हे बदक सोडा जंगलात. सरपंच, अरुण बस नसते. तुमच्या नावाची बस आहे का ती? अँब्युलन्स आहे की नाही? अच्छा, हा अरुण बस असतो कुठं? कुठं असते ही अरुण बस? एवढ्या महत्वाच्या टायमाला कुठं असते? हो सरपंचांनो, बाकीच्या दिवसाचा मला माहित नाही, पण काल ती अँब्युलन्स ह्या सावताच्या उसाजवळ उभी होती. ऊस काय आजारी पडलेत बसाड्या? तिकडे काय होती? हे खरं आहे काय सांगतोय हा? हा? सावत्या, हो काय म्हणतोस? अँब्युलन्स जेव्हा आपण विकत घेतली तेव्हा ठरलं होतं की नाही की ती ग्रामपंचायतीच्या ऑफिसच्या बाहेरच पार्क होणार. हा, नाही, नाही. उसात काय करत होती?
नाही काय झालं ह्यावेळेस ऊस लय झाला ना मला मग? तुम्हाला सांगतो 4 टायल्या भरून गेल्या वाईज ऊस राहिला होता म्हटलं आता एवढा ऊस आहे एवढा मोठा टेम्पो कशाला करायचा आणि बैलगाडीत टाकला तर सांडत होता म्हणलं मधलं वाहन पाहिजे म्हणून अँब्युलन्स मध्ये टाकला कारखान्यावर पोहोचवला साटकन घरी अरे ऊस घेऊन गेलास तू ॲम्ब्युलन्स मधला त्यासाठी आणि यायची? ambulance वापरली काय- 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 मला काय- सांगा. काय- 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 ही गोष्ट चुकीची आहे थांबा थांबा ए, गप्पा बसा. किती सूर चांगलं वाटलं म्हणा बाकी काय नाही. शांत बसा एकदम महत्वाचा विषय हा सावत्या ऍम्ब्युलन्स मध्ये जर ऊस ठेवशील तर परबाच्या म्हातारीला काय उसात ठेवशील नाही नाही हा आणि मुलात गोष्ट त्या बंड्याला जर काय झालं असतं त्याची जबाबदारी तू घेतली असतीस काय मला आता? मग? बरोबर मास्तरानू मी बरेच दिवस सांगतोय की आपल्या कोकणात हे बाहेरच्या गावातले लोक जे आलेले आहेत ना ह्यांच्यामुळे कोकणच्या मातीला आणि इथल्या लोकांना त्रास होतोय हो. Correct आहे? त्याच्यामुळे ह्याला बाहेर काढा गावात ना ए, लय बोलू नका हा. करड्या माझ्याकडे नागरिक आहे मी गावातला होय काय हं. आणि तुम्ही काय सांगताय ऊसाचं काय मास्तर कोकणात काहीतरी वेगळा प्रयत्न करतोय तर ह्यांची कशाला जळती हो किती दिवस कोकणातल्या आंब्यातच खेळायचं ऊसात पण खेळलं पाहिजे का नाही गावात अरे हो पण कोकणात ऊस आहे ह्याच्यावरूनच गावागावात भांडणं आहेत माहिती बरोबर आहे. आहे बरोबर, का? आणि तुझ्या ऊसाच्या शेतीमुळं जमिनीतलं पाणी कमी होत आहे हो. तो बंड्या खापला असता माहिती तुझ्या ऊसाच्या शेतीमुळं काय सांगते देऊ ह्याला निलंबित करा ह्याला साताराला पाठवा बरोबर, आता बरोबर. एक मिनिट मोरे काय 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 ह्याला निलंबित करा म्हणजे ह्याला बाहेर काढा म्हणजे बाहेर काढा म्हणजे ह्याच्यामुळे नुकसान होतं गावचा होय? एक मिनिट काय मास्तरानू मोऱ्यांचं सांगू का 4 चौघात हा सांग सांग काय सांगाय सांग सांग आपण गावात नाटक करतो बरोबर बरोबर त्या नाटकाची जाहिरात मोरे अँब्युलन्स मधून करतात हा, ते म्हणजे जाहिरात करतात मग सरपंच तुम्हाला कळू नये म्हणून अँब्युलन्सच्या समोर ट्रक असं लिहतात तरी टरक म्हणून मला ऍम्ब्युलन्स सारखं का वाटत होतं सारखं अरे ए पम्या काय पण सांगू नको तुला सांगून ठेवतोय काय पण सांगतोय मी हा. मास्तर ह्यांचं काय सांगू मी तुम्हाला आपण ते मायावी राक्षस नावाचं नाटक केलं हा? तेव्हा यांनी काय केलं नाही काय? 4 पोरांच्या खांद्यावर अँब्युलन्स मध्ये स्ट्रेचर दिला नाही त्याच्यावर हे आडवे झोपलेत नाही एंट्री मारला नाही हा 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 करत कसं करायला पाहिजे अहो हा केलं हा प्रॉब्लेम नाही आहे मग? स्ट्रेचर वापरले हा प्रॉब्लेम आहे काय तुम्ही अजून एक स्त्री पार्टी करतात या नाटकामध्ये प्रेक्षकांमधून एंट्री घ्यायची म्हणून अँब्युलन्स तिकडे लावतात तिकडे मेकअप करतात कपडे चेंज करतात आणि प्रेक्षकातून एंट्री घेतात नाटका दिवशी अँब्युलन्स व्हॅनिटी व्हॅन सारखी वापरतात हे बरं ना? काय ही काय फालतूगिरी आहे काय ही अपेक्षा नव्हती तुमच्याकडनं पम्या गुड छान उत्तम तू ही बाब गावच्या निदर्शनास आणून दिलीस गुड आभारी आहे आम्ही सगळे तुझे आभारी हो आहोत. मास्तर ह्याचा आभार कसला मानताय तुम्ही नाही रे. हा काय तुम्हाला धुतल्या तांदलाचा वाटला ए. अहो आज सकाळी 4 ते 7 ॲम्ब्युलन्स भाजी आणायला वापरतो मी बघितलंय बने 4 जवळ काय पण बोलू नको काय पण बोलत नाही मी आपला मंगळवारचा बाजार भरतो ना तिथं गाडी घेऊन जातो आणि तांबाटी भरून आणतो ॲम्ब्युलन्स मधना मग टमाटे गाडीत भरायची असते ही अलिंबस आहे ना ती वरचे टमाटे भरतात त्याच्या तांबाडी सांगतो डायनोसॉर नाही आणलेला आहे त्याच्यातून कसं आहे मास्तर 4 ते 7 आपल्या गावात सगळे साखर झोपेत असतात म्हणून मी त्यावेळी बाजारात अँब्युलन्स घेऊन जातो त्यात टांबाटे भरतो आणि आणतो दॅट्स व्हॉट मी लॉर्ड मूर्ख आहेस का तू गधड्या तुझ्यामुळे त्या सावंतांची बायको गेली असती ना पण त्यांना तांबाटे दिले होते मी तांबाट्यांसाठी नाही बोलत आहे मी मागे जेव्हा सावंत काकांना मलेरिया झाला होता तेव्हा त्यांना आपण या स्ट्रेचर मधनं अँब्युलन्स मधनच दिलं की नाही स्ट्रेचर खाली 4 टोमॅटो फुटले त्याचं लाल पाणी बाहेर आलं त्यांना वाटलं काकांची पाठ लिकेज आहे घाबरल्या होत्या तर त्यांना परत ऍडमिट करावं लागलं एवढं सिरियस झालं काय मग? ठीक आहे नेक्स्ट टाइम असं काय होणार नाही अँब्युलन्स नेली आली की सगळे टांबाटे बाहेर काढेन कुठला पण एक पण टांबाटा आत ठेवणार नाही मग बचारे हा आधी शानपणे केला असतं ते एवढी लफडी झाली असती तुम्ही मूर्ख आहात का जरासे मुळात त्या अँब्युलन्स मधनं टोमॅटो आणायचे नाहीत एवढं लक्षात घ्या एक कळतंय का तुम्हाला आपली जी अँब्युलन्स आहे ती आजारासाठी आहे की बाजारासाठी आहे नका बास चला सगळ्यांनी बास चला चला शांत बसा एकदम थांबा आणि एकदम परत सगळी जर गाडी धुवून देत असेल तर काय आपल्याला अडचण आहे तुम्हाला सांगू सरपंच हा? तुम्ही अपेंडिक्स सारखे आहात हो निरुपयोगी आणि त्रासदायक गप्प बसा महत्वाच्या कामांसाठी कुणीच अँब्युलन्स वापरत नाहीये स्वतःच्या स्वार्थासाठी वापरताय बरं त्यात ती अँब्युलन्स कुणीतरी ठोकलेली आहे ती कुणी ठोकली कोण चालवतं मला सांगा अँब्युलन्स त्याच्यावर ड्रायव्हिंग क्लास कोण घेतं त्याला विचारा तुम्ही चिकू तुझे ड्रायव्हिंग क्लास तू अँब्युलन्स वरही घ्यायला लागलायस खरं सांग तू ठोकलीस गाडी मी नाही ठोकली आता सांग नाही तर गावाबाहेर काढी मी नाही ठोकली सरपंचानी ठोकला नाही एक दिवशी रात्री आले घोंगडी घेऊन मला म्हणाले अँब्युलन्स शिकव मी यांना बसवलं ते एका पायाने ऍक्सिलेटर दाबत नव्हता म्हणून उडी मारली त्याच्यावर गाडी गेली पुढं काहीतरीच काय बचाड्या वाढवून कशाला सांगतो मी फक्त ठोकली एवढंच केलंय दिले तू आणि तुझ्या वाजाड्या आता झालं काय झालं एक म्हटलं आता 9 वर्ष आले तर एक काहीतरी संकल्प करूया म्हणून म्हटलं 4 व्हीलर शिकूया त्यातलं काही झालंय ते पाय पोचत नव्हतं म्हणून मी असे पाय बी मारायचे म्हणजे डुम डुम
फुटलं ते. मूर्ख आहात तुम्ही, मूर्ख. तुमच्यामुळे अँब्युलन्सला नुकसान झालेलं आहे. माझ्या मुली- किती गोष्टी घडलेल्या आहेत. ते स्ट्रेचर तुटलेलं आहे, अँब्युलन्सला पुढून डेंट केलेला आहे, टेल लाईट तुटल्यात, हेड लाईट तुटल्यात. साधारण किती खर्च आहे माहितीये का अँब्युलन्स किती- रिपेअर किती- करायला? किती? 80,000. एवढं 80,000? काय? 80? नाही पण नका, काळजी नका करू, मी करतोय काहीतरी मॅनेज. माझ्या आलेलं आहे लक्षात आपण काय करू शकतो. वा वा. काय काय आपण हा सगळा खर्च भरून काढू. आता आपल्या गावची जत्रा आहे की ती नाही? जत्रा विकायची? तुमच्या वडिलांनी विकली होती जत्रा. जत्रा आपण जी काही भरवली आहे तिथे आपण जो पिंकी पाटीलचा तमाशा ठेवलेला आहे तो कॅन्सल करून अँब्युलन्सची डागडुजी करूया. अजिबात नाही. हे बघा, एखाद्या वेळेस अँब्युलन्स नसली चालेल, पण पिंकी पाटीलचा डान्स व्हायला पाहिजे. म्हणजे काय विषयच नाही. माणसं काय रोज आजारी पडते ती. पिंकी पाटील रोज येणार आहे काय? बरोबर आहे. हा, आणि पिंकी पाटील जेव्हा गावात येईल ना, तेव्हा सगळे आजार गावातून बाजूला जातील. आमचा एकच नारा आहे, आजची कच्ची खावा, पिंकी पाटीलचा कार्यक्रम हवा. पिंकी पाटील पाहिजे. आता सगळेच जर का बोलत असेल तर मग माझं पण आणू. माझ्या मनानं म्हणा, गावात पिंकी पाटीलचा तमाशा येणार नाही. अजिबात पाहिजे. थांबा रे. काय झालं मास्तर? काय झालं काय? वेळ आलेली आहे, अँब्युलन्स बोलवा. मास्तरांनो 2 तास थांबाल काय? काय? ती कोको शूटिंग बघू ऍम्ब्युलन्सच घेऊन गेली आ. अरे मला त्या दवाखान्यात-